सानी शीता ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आता वाजलेले आहे सायंकाळचे 8 आणि मी करत आहे फुलगोबीची भाजी। बघा, फुलगोबीची भाजी। आणि तुम्हाला सांगायचं आहे की सायंकाळचं जर खूप गडबड होत असेल तर शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला सांगणार की काही पेस्ट न करता अशी पण फुलगोबीची भाजी केली जाते। तुम्हाला दाखवते बघा, हे खोडलेलं लसण आणि हे टमाटर आणि हे कांदा, बस एवढेही असलं ना तरी भाजी खूप छान होते। मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि बघू शकता मी आपले कुकर झालेला आहे। तर आता मी समोरचा व्हिडिओ टाकते, तुम्ही बघा। सानूसाठी दुधातल्या शेवड्या करणं सुरू होते, कारण ती म्हणत होती की मम्मा माझ्यासाठी शेवड्या कर दुधातल्या। तर मी तिच्यासाठी दुधामध्ये शेवड्या करून देऊन राहिली। तर पाणी उकळलेलं होतं, बघा किती मस्त मस्त झालेलं आहे। उकळलेल्या पाण्यात टाकलं तर खूप मोकळं मोकळं होते आणि थोडंफार तेल पण टाकावं लागते। भाताचा कुकर लावत होती, तर डाळ टाकलेली होती आणि तांदूळ धुवायचं काम सुरू होतं। तर मी म्हटलं लवकर कुकर लावून फुलगोबीची भाजी करावं आणि नंतर दाल फ्राय सानूसाठी, कारण ती म्हणते की सायंकाळचं मम्मा थोडाफार मला दाल फ्राय देत जाय कधी कधी तरी। मग त्याच्यानंतर मग मी सर्व मसाला, हळद आणि मीठ काढत होते। मी दाल फ्राय करते तुझ्यासाठी आणि पप्पासाठी फुलगोबीची भाजी करते। पाणी तिकडे आहे, गरम पाणी द्यायचं। फुलगोबी अशी अलग अलग तोडून घ्यायची। मग नंतर खूप अवघड जाते तिला कापायला, आणि काही हे गोष्ट नाही आहे की त्याला म्हणजे चाकूनीच कापा। थोडेफार अशी बाजूबाजूला बघून सुद्धा पण तोडले तर पण छान आहे, खूपच छान तोडता येते। तर ते लवकर कापून झाले की मग माझ्यासाठी लवकर जायचं, मला जेवण करायचं। तर झाली होती फुलगोबी कापून, आता मी करणार होती आता भाजी। बिलकुल साधी आणि सिंपल भाजी अशी करायची आहे। टमाटर कापून घ्यायचं, कांदा कापून घ्यायचा आणि लसणाच्या कढ्या। आणि सायंकाळचं तर मग आपल्याला माहिती आहे की मसालाचं जास्त खावं नाही, कारण ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होऊ शकते। तर आपलं साधी सिंपल पण आपली मोहरी आणि जिऱ्याचा तडका आणि लसणाचा तडका टाकला आणि टमाटर वगैरे कांदा टाकला की मग नंतर फुलगोबी टाकून द्यायची। तर अशी साधी सिंपल जर भाजी कमी वेळात जर केली तर फारच चांगलं। सायंकाळचं कसं आहे, जर आपल्याला कुठे जायची गडबड असेल तर आपल्याला हे साधी आणि सिंपल वरण भाजी, अशी गोबीचं वरण, यांना मोकळीच आवडते म्हणून मला वरण लावावं लागलं। त्याच्यानंतर फुलगोबीची भाजी ठेवलेली होती, ते म्हटलं झाल्यानंतर म्हटलं लवकर पोळ्या टाकून घ्या, कारण सायंकाळची तर पोळ्या होत्या आणि भाकर पण होती। तर 2-3 पोळ्या वगैरे, हे बघा भाजी किती छान झाली, खूपच मस्त। आणि याला फक्त मोकळी भाजी पाहिजे, तर मी मोकळीच भाजी केलेली आहे। आणि आता दाल फ्राय करत आहे सनीसाठी, कारण तिला भूक खूप लागलेली होती। आणि आता दाल फ्राय झाली की म्हटलं आता पोळ्या करून टाका। पोळ्या केले की इकडेच मी सानवीला जेवण करायला दिलं। श्री स्वामी समर्थ। इथेच मी व्हिडिओचा एंड करत आहे। काळजी घ्या ताईंनो, गुड नाईट।